आणि आता बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात। मनोज जरांगे यांना उच्च न्यायालयाने सवाल विचारलाय। मागण्या पूर्ण होऊन देखील पुन्हा उपोषण कशाला, असं म्हणत उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना सवाल विचारलेला आहे। मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे अंतरवाली सराटीत आणि 6वा दिवस आहे आज उपोषणाचा। मनोज जरांगे यांची तब्येत खालावताना पाहायला मिळते, ते उपचारासही नकार देताना दिसतात। त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या तब्येतीसाठी सगळ्यांनाच चिंता आहे, सगळेच विनवणी करताना दिसतात त्यांना। मात्र मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, खरं तर मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहताना दिसतात। आता खरं तर उच्च न्यायालयानेही त्यांना सवाल विचारलाय। मागण्या पूर्ण होऊन देखील पुन्हा उपोषण कशाला, असा खडा सवाल खरं तर मनोज जरांगेंना उच्च न्यायालयाने विचारलाय। यावर मनोज जरांगे यांचं उत्तर काय असेल, कधीपर्यंत ते उत्तर देतील आणि त्यांची भूमिका काय असेल? नक्की जर बघितलं तर आज जे आहे मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा 6वा दिवस आणि या ठिकाणी बघितलं मनोज जरांगे पाटील हे सध्या अजूनही आराम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सकाळी जर बघितलं तर शासकीय डॉक्टर देखील या ठिकाणी आले होते, त्यांनी त्यांना उपचार घ्यायची विनंती केली। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना डॉक्टरांना जे आहे उपचार घेण्यास नकार दिला आहे आणि डॉक्टरांचा हात जोडून त्यांनी जे आहे उपचार घेण्यास नकार दिला आहे। जवळपास आज 6वा दिवस आहे, त्यांनी अन्न पाणी आणि उपचार देखील घेतलेले नाही, त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे आहे त्यांची तब्येत सध्या आता खालवली आहे। त्याचबरोबर जर बघितलं हायकोर्टाने देखील आता थेट मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत, तर मग आता उपोषण कशाला असा प्रश्न केलेला आहे। आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे सध्या अद्यापही आराम करत आहे आणि किती वाजता ते आता हे उत्तर देतील अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। या ठिकाणी जर बघितलं आपण तर मनोज जरांगे पाटील हे सध्या आराम करता पाहिलं नाही। मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जर बघितलं तर अनेक ठिकाणून जे आहे ते मराठा समाज आता सराटी अंतरवाली या ठिकाणी आलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही पाणी घ्या, उपचार घ्या अशी विनंती सध्या आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। जी, मात्र विजय, उपचारासाठी ते नकार देताना दिसतात आणि जेही वैद्यकीय तज्ञ आले होते, डॉक्टर्स आले होते, त्यांनी पुन्हा माघारी पाठवलेलं आहे अशी ही माहिती मिळते। या संदर्भात ताजा तपशील नक्की जर बघितलं जे जालन्यातील सिव्हिल विभागातील जे डॉक्टर आहेत त्यांचं पथक या ठिकाणी दाखल झालं होतं। थोड्यावेळी जे पथक आहे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना जे आहे उपचार घ्यायची विनंती केली, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास टाळलेला आहे आणि त्यामुळे आता पथक देखील आता माघारी परतला आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती आता अत्यंत खालवतात आहे। मात्र प्रशासनाकडून अद्यापही कोणताही निरोप आलेला नसल्याने आता सध्या जो आहे मराठा समाज जो आहे तो आता आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आणि त्यांच्या या उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावताना पाहायला मिळते। त्याचबरोबर उच्च न्यायालयानेही त्यांना आता सवाल विचारलाय।